आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी ती म्हणजे भारतानं T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, फायनलमध्ये T20 विश्वचषकाच्या भारतानं दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवलाय। शेवटच्या बॉलपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला। अमित मोडक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमित, अखेर T20 वर भारतानं नाव कोरलं तर मिलिंद, फक्त T20 वर नाही तर यामध्ये महत्त्वाचं आहे ते वर्ल्ड कप वर भारतानं आपलं नाव कोरलेलं आहे। हा सर्वात मोठा विजय आहे मिलिंद। एक पराभव आपण काही दिवसा अगोदर पचवला आणि त्यानंतर या विजयाची सगळेजण वाट बघत होते। हा ऐतिहासिक क्षण आहे, फक्त भारतासाठी नाही, भारतीय फॅन्ससाठी नाही तर क्रिकेटसाठी। 2007 मध्ये जेव्हा पहिला T20 वर्ल्ड कप आपण जिंकलो होतो आणि त्यानंतर या विजयाची प्रतीक्षा होती मिलिंद। सर्वात मोठा विजय आहे। या विजयामध्ये जर तुम्ही आता दृश्य बघत असाल तर हा विजय राहुल द्रविडसाठी महत्त्वाचा होता, रोहित शर्मासाठी महत्त्वाचा होता, विराट कोहलीसाठी महत्त्वाचा होता। हे सगळे जे या सगळ्यांनी जे दशकभर टीम इंडियाचं नाव मोठं केलं त्या सर्वांच्या नावापुढे वर्ल्ड कप विजेते एवढं एक टायटल बाकी होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळाली मिलिंद। एक क्षण असा होता की असं वाटत होतं मॅच टीम इंडियाच्या हातून जाते आहे, परंतु हार्दिक पांड्या, बुमराह या सगळ्यांनी ही मॅच पुन्हा एकदा परत भारताकडे आणली। एक ज्या प्रकारचं फायनल आपण एक्सपेक्ट करतो ना, कुठलाही T20 वर्ल्ड कप असो, वर्ल्ड कप असो, ते फायनल आपल्याला बघायला मिळालं। आणि आता मी स्क्रीनच्या समोर आहे, राहुल द्रविडला तुम्ही कधी या अवतारात बघितलं नसेल, असा जल्लोष करताना राहुल द्रविड तुम्ही कधी बघितला नसेल, ते सर्व आता या क्षणी मी बघतोय। मला असं वाटतं की टीम इंडिया वर्ल्ड कप हा वर्ल्ड कप रोहित शर्माचा आहे, हा वर्ल्ड कप विराट कोहलीचा आहे, हा वर्ल्ड कप राहुल द्रविडचा आहे। या सगळ्यांसाठी हा एक असा क्षण आहे की या क्षणासाठी ते जगत होते, त्यांच्या डोळ्यातले अश्रू वन डे। होय होय अमित, मागच्या मॅचच्या वेळेला आपल्याला असं वाटलं होतं, गेल्या वर्ल्ड कपच्या वेळेला, की आपल्या हातातोंडाशी आलेला घास गेला, पण आता हा घास खेचून आणलाय। एका जबरदस्त विजयाची नोंद झाली आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तुला विचारायची, आम्ही दरवेळेला भारतीय बॅट्समननी आपल्याला विजय मिळवून दिलाय, पण हा विजय पुन्हा एकदा भारतीय बॉलर्सनी खेचून आणलाय। मिलिंद, पहिलं म्हणजे आपण हा घास खेचून आणला नाही, हा घास आपलाच होता। आपल्या चुकांमुळे तो पुढच्यांकडे गेला होता, आपला घास होता। आणि आजचा विजय फक्त बॉलर किंवा बॅट्समन असं आपल्याला डिफरन्शिएट करता येणार नाही, कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2-3 विकेट गेल्यानंतर ज्या प्रकारे विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी टीम इंडियाला सांभाळलं आणि त्यानंतर 170 पर्यंत आपण पोहोचलो, हे इम्पॉर्टंट होतं। आणि महत्त्वाच्या क्षणी बुमराहने ज्या पद्धतीने बॉलिंग केली आणि टीम इंडियाला परत जीते थे। धोनी के बाद हमें एक वर्ल्ड कप मिला है, हम तो बहुत खुश है। आज पूरी रात बस मजे करने हैं। अमित, क्रिकेट प्रेमींचा जल्लोष देशात सगळीकडे सुरू झालाय, कारण या वर्ल्ड कपच्या विजयाची प्रतीक्षा होती। तू म्हणालास त्याप्रमाणे हा वर्ल्ड कपचा विजय अपेक्षित होता, पण अमित, मैदानातलं वातावरण खूप भावुक झाल्यासारखं दिसतंय, काय सांगशील त्याबद्दल? बिलकुल बिलकुल मिलिंद, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत। रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, राहुल द्रविड, विराट कोहली या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण प्रत्येक वेळेस आपण मेहनत करत होतो, फायनल पर्यंत जात होतो। असे अनेक क्षण यांच्या आयुष्यात येऊन गेले की शेवटच्या क्षणी यांना पराजय स्वीकारावा लागला। कुठल्याही वर्ल्ड कप मध्ये मिलिंद तुम्ही समजू शकता की फायनल पर्यंत जाणं हीच मोठी अचिव्हमेंट असते, पण एक वेळा, दोन वेळा, प्रत्येक वेळेस जो कुठल्याही महान खेळाडूच्या समोर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की त्याच्या समोर किती वर्ल्ड कप टायटल आहे, ICC टायटल त्यांनी किती जिंकले। आणि हे रोहित शर्माच्या प्रोफाईल मधून मायनस होतं, हे विराट कोहलीच्या प्रोफाईल मधून मायनस होतं, हे राहुल द्रविडच्या प्रोफाईल मधून मायनस होतं की एवढे महान खेळाडू, एवढे जबरदस्त प्लेयर्स, परंतु त्यांच्या टायटल पुढे वर्ल्ड कप विजेते नव्हते। राहुल द्रविडला तुम्ही जल्लोष करताना कधी बघणार नाही, त्याच्या डोळ्यात कधी अश्रू तुम्ही बघणार नाही। आणि या क्षणी मी तुम्हाला सांगतो मिलिंद की ज्या प्रकारे शेवटचा ओव्हर हार्दिक पांड्याने केला आहे, म्हणजे ज्या पद्धतीने IPL मध्ये त्याला ट्रोल केलं जात होतं, आज हे तेच सर्व लोक, त्याचे फॅन्स होतील, त्याच्या नावाने हे सगळे लोक उद्या दिवसभर आपल्याला हार्दिक पांड्याच्या नावाचे
मीम्स दिसतील, हार्दिक पांड्या सगळीकडे दिसेल. मला असं वाटतं की IPL मध्ये जे झालं होतं त्याची भरपाई हार्दिक पांड्यानं करून दिली या विजयात. कारण ही जी शेवटची ओव्हर, वर्ल्ड कपचा प्रेशर आणि फक्त एक 10-12 रन्सची गरज, अशा वेळेस हार्दिक पांड्यानी ओव्हर केलेला आहे. मला असं वाटतं की हार्दिक पांड्यासाठी देखील हा खूप महत्वाचा क्षण आहे, त्याच्या कमबॅकचा क्षण आहे. जे काय IPL मध्ये त्यानं भोगलं त्याचं उत्तर त्यानं आज फॅन्सला दिलेलं आहे की तो एक महान खेळाडू आहे, तो एक जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याचा रिस्पेक्ट झाला पाहिजे. ते आज हार्दिक पांड्यानं त्याच्या बॉलिंगमधनं दाखवून दिलं. मिलिंद, अमित, शब्द कमी पडतायत भारतीयांच्या आजच्या दिवसभराच्या परफॉर्मन्सचं. खरं तर ही अख्खी सिरीजच जबरदस्त होती. कधी मागे वळून पाहिलं नाही भारतानं आणि सातत्यानं एकापेक्षा एक चांगल्या विजयाची नोंद केली. शेवटच्या फायनलमध्ये सुद्धा आपल्याला असं वाटलं होतं की कशा प्रकारची रंगत होते, कशा प्रकारचा सामना होतो, पण दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा जोरदार लढत दिली, पण अखेर भारतानं हा विजय खेचून आणलाय. अमित, दक्षिण आफ्रिकेच्या या लढतीबद्दल काय सांगशील? पण त्याच वेळेला आपण ही दृश्य पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. प्रेक्षक, चाहते, क्रिकेट प्रेमी, देशातले नागरिक भरभरून बोलतायत, आनंद साजरा होतोय. इथे सुद्धा जवळ फटाके फुटत असल्याचा आवाज ऐकायला येतोय. अमित, खरं सांगायचं तर माझा पण आवाज जड झालाय मिलिंद. कारण या क्षणाची मी तुम्हाला सांगतो की 2011 मध्ये जेव्हा तो वर्ल्ड कप चालू होता आणि असं एक क्षण असा आला होता की चला आपल्या आयुष्यात आपल्याला कधी वर्ल्ड कप जिंकताना बघायला मिळेल की नाही. आणि त्यानंतर एवढी जबरदस्त टीम आपली आहे, ज्या प्रकारचा आपला परफॉर्मन्स आहे, तो वन डे वर्ल्ड कप मधला असू दे या T20 वर्ल्ड कप मधला असू दे, आपण अनबिटन फायनल पर्यंत पोहोचलो. आपली बॉलिंग, आपली बॅटिंग, आपली कोचिंग टीम कुठेच आपण मायनस नव्हतो. पण एक तेच आपल्या नावापुढे चोकस लागलं होतं की फायनल मध्ये जाऊन काहीतरी चुकतंय, तिथे काहीतरी आपल्या हातातून मायनस होतंय आणि यावेळेस मात्र ते झालं नाही. अमित, देशाच्या वेगवेगळ्या भागातनं ही दृश्य येत आहेत आणि क्रिकेट प्रेमी हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरले देशभरात विविध ठिकाणी. आपण ही दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई, चेन्नई अशा वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य हाती येत आहेत. आणि निश्चित रूप से जैसा लोग विराट कोहली को प्रेशराइज कर रहे थे, आज इस फाइनल के प्रेशर मैच में जिस प्रकार की उन्होंने पारी खेली है, निश्चित ये जीत दिलाने की पारी है. और बुमराह ने जो बोल्ड मारा तो निश्चित रूप से उसी समय साउथ अफ्रीका बाहर हो गया. और जो साउथ अफ्रीका की टीम को चोकर कहा जाता है, आज उन्होंने साबित कर दिया कि वो सच के चोकर है. और ये टीम पूरे भारतीय टीम की जीत है. और जिस प्रकार सूर्य कुमार ने जो कैच लिया है, निश्चित रूप से उगते हुए सूरज को कोई डुबा नहीं सकता और भारत विश्व विजेता है, उसे कोई हरा नहीं सकता. अमित, तू म्हणालास ते खरं आहे. आज खरं तर दिवस हळूहळू पावसाचे आहेत, पण आज फटाक्यांची आतषबाजी आणि भारतात दिवाळी आहे की काय असं क्षणभर अंतराळातून फिरणाऱ्या कुठल्याही उपग्रहातल्या व्यक्तींना वाटेल किंवा जी चित्र येतील ती निश्चित अशी येतील की भारतात आज दिवाळी आहे. कारण भारतानं आज दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात अखेर भारतानं दक्षिण आफ्रिकेवरती विजय मिळवला आहे. एक जबरदस्त विजय, ज्या विजयाची प्रतीक्षा गेल्या अनेक वर्षांपासून होती. IPLचा विजयसुद्धा अगदी हातातोंडाशी येऊन निघून गेला होता. कदाचित आपल्या काही चुकांमुळे असेल, कदाचित समोरच्या टीमच्या जबरदस्त खेळीमुळे असेल, पण गेले काही वर्ष सातत्यानं ही चुटपूट क्रिकेटप्रेमींना लागली होती की भारताचा संघ फायनलपर्यंत पोहोचतो पण फायनल जिंकू शकत नाही. आणि आता फायनलमध्ये भारतानं दणदणीत विजयाची नोंद केली आहे. खऱ्या अर्थानं दिवाळी, खऱ्या अर्थानं दिवाळी. अमित, ही दृश्य आपल्याला सांगतायत भारतावर आज गारुड आहे क्रिकेटचं, भारतावर आज विजयाचा जल्लोष आहे, भारतात आज दिवाळी आहे. अमित, दिवाळी. मिलिंद, तुम्हाला जर सण आवडत असेल तर सणाचं नाव द्या.
आणि तो सण आज भारतात आहे. हा एवढा जल्लोष, या क्षणाची सर्वजण वाट बघत होते. फक्त वन डे वर्ल्ड कप नाही तर गेले कित्येक वर्ष कित्येक फायनलच्या क्षणाची वाट बघत होते. आणि मी ज्या प्रकारे बघतोय की काय स्क्रीनवर तुम्ही राहुल द्रविडला बघा, स्क्रीनवर तुम्ही रोहित शर्माला बघा, स्क्रीनवर तुम्ही विराट कोहलीला बघा. हे ते प्लेयर्स आहेत जे डिझर्व करत होते. ही मेहनत ही सोपा नाही आहे मिलिंद. आज जे आपण जे मिळवलं अनबिटन को इस भव्य विजय के लिए सभी देशवासियों की तरफ से बहुत बहुत बधाई। आज 140 करोड़ देशवासी आपके इस शानदार प्रदर्शन के लिए गर्व अनुभव कर रहे हैं। खेल के मैदान में आपने वर्ल्ड कप जीता, लेकिन हिंदुस्तान के हर गांव, गली, मोहल्ले में आपने कोटि कोटि देशवासियों का दिल जीत लिया। और ये टूर्नामेंट एक विशेष कारण से भी याद रखी जाएगी। इतने सारे देश, इतनी सारी टीमें और एक भी मैच हारना नहीं, ये छोटी उपलब्धि नहीं है। आपने क्रिकेट जगत के हर महारथी, उनके हर बॉल को खेला और आपने शानदार विजय प्राप्त करते रहे। एक के बाद एक विजय की इस परंपरा ने आपके हौसले को तो बुलंद कर दिया, लेकिन इस पूरी टूर्नामेंट को भी रसप्रद बना दिया, रोचक बना दिया। आपने शानदार विजय प्राप्त की है। मेरी तरफ से मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूं, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। मोदी यांनी सुद्धा एक व्हिडिओ शेअर करत टीम इंडियाचं मनपूर्वक अभिनंदन केलं आहे। आणि आपण हे देशातले विविध ठिकाणची दृश्य पाहतो आहोत। रस्ते गर्दीनं फुलून गेले आहेत, देशभरात जल्लोष सुरू आहे। अखेर ज्या विश्व विजयाची प्रतीक्षा होती तो विश्व विजय दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी धुव्वा उडवत शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात भारतानं अखेर T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलंय। एक असा विजय की जो विजय गेली काही वर्ष भारताला सातत्यानं हुलकावणी देत होता। मात्र आता भारतातले क्रिकेट प्रेमी सुद्धा आवर्जून सांगू शकतात, होय आम्ही जगत जेते आहोत, होय आम्ही जगत जेते आहोत। शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात अखेर भारतानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे। राहुल द्रविड सह संपूर्ण भारतीय टीम आज भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। थेट मैदानातली दृश्य जर का आपण पाहिली असतील, ती दृश्यही आम्ही तुम्हाला काही क्षणांनंतर दाखवू, पण ती दृश्य हे सांगतात की आज प्रत्येक क्रिकेट प्रेमी भारतात जल्लोष करतोय, तर मैदानात ज्यांनी ही विजयश्री खेचून आणली ते सगळेजण निस्सीम क्रिकेट प्रेमी आज काहीसा भावुक झालाय, त्याचा कंठ दाटून आलाय, ऊर अभिमानानं भरून आलाय आणि प्रत्येकाला असं वाटतंय की होय आम्ही जगत जेते आहोत, हे पुन्हा एकदा भारतानं सिद्ध केलंय। आपण ही देशाच्या विविध भागातली दृश्य टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात क्रिकेट प्रेमींनी जल्लोष सुरू केला आहे, कारण भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी धुव्वा उडवत शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात अखेर T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय।
बुमराहनं अत्यंत जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी केली। या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये काही क्षण असे आले होते की असं वाटलं होतं की भारताला पुन्हा एकदा विजय हुलकावणी देणार। हा वर्ल्ड कप भारताला फायनलपर्यंत जाऊन जिंकता येणार नाही, पण भारतीय खेळाडूंनी कमाल केली। भारतीय बॅट्समननी जो पाया रचला होता त्यात भारतीय खेळाडूंनी कमाल केली। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ट्विट करून असं म्हटलंय, चक दे इंडिया। मास्टर ब्लास्टरनं टीम इंडियाचं अभिनंदन केलंय आणि चक दे इंडिया म्हणत टीम इंडियावर कौतुकाचा वर्षावही केला। T20 विश्वचषकावर भारतानं नाव कोरल्यानंतर भारतभरातून सर्वत्र अक्षरशः दिवाळीसारखं वातावरण। जिथे बघाल जिथली दृश्य येतात फटाक्यांची आतषबाजी, जिथली दृश्य येतात टीम इंडियाच्या नावानं जयघोष, जिथली दृश्य येतात शेकडोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून भारताचा तिरंगा डौलानं हाती घेतात।